नमस्कार मित्रांनो, मी सुधीर सायकर आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये। आणि सकाळचे आता 11 वाजलेले आहेत आणि आज आपण जाणार आहोत फोर्ट राजमाची येथे। तर लोणावळ्यापासून साधारणतः वायव्येस 15 किलोमीटरवर राजमाची हा किल्ला आहे आणि या किल्ल्याला 2 बालेकिल्ले आहेत, एक आहे श्रीवर्धन आणि दुसरा आहे मनोरंजन। तर आपण आज तिथे जाणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत। इतिहास जो काय आहे तो पण मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज आपण करणार आहोत सोलो कॅम्पिंग। तर तिथे कुठे आपल्याला जागा मिळेल, जर का चांगली जागा असेल तर तिथे आपण सोलो कॅम्पिंग करणार आहोत। आणि ज्यावेळेस मी मागच्या वेळेस हडसर फोर्ट येथे गडावर राहिलो होतो त्यावेळेस मी एकटाच होतो, तर त्यावेळेस मला रात्रीचे काही शूट करायचं होतं, पण त्यावेळेस मी करू शकलो नाही। तर आज आपण रात्रीचं सुद्धा शूट घेण्याचा ट्राय करणार आहोत। बघूया गडावरची परिस्थिती कशी आहे, काय आहे, त्याप्रमाणे ऑन द स्पॉट जर का मला सगळ्या परिस्थिती अनुकूल असेल तर रात्रीचे आपण थोडंफार शूट करणार आहोत। तर आता डायरेक्टली भेटूया आपण गडाच्या पायथ्याशी। मित्रांनो, माझ्या समोर हे प्रचंड असं खूप मोठं आंब्याचे झाड आहे व त्याची सुंदर अशी सावली पडलेली आहे। आणि समोरून आपण जो रस्ता तुम्हाला दिसतोय तिथून आपण आलेलो आहोत, म्हणजे मुख्य रस्ता आपण आता सोडलेला आहे। आणि इथून माझ्या मागे, म्हणजे हा जो मुख्य रस्ता सोडल्यानंतर या आंब्याच्या झाडाच्या बाजूने इथून माझ्या मागे आपल्याला जायचं आहे आणि इथून पुढे मात्र सर्व रस्ता हा कच्चा आहे। मित्रांनो, आपण आलेलो आहोत, आता पोहोचले लोणावळा आपण क्रॉस केलेला आहे आणि राजमाची इथून 12 किलोमीटर आहे। तर रस्ता खूप खराब आहे आणि एका ठिकाणी जो बोर्ड आहे तो मी तुम्हाला शो करतो। त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही पॉईंट आहेत या भागातले, जिथं बरेच पर्यटक दरवर्षी व्हिजिट देत असतात। इथे बघा हा बोर्ड आहे, इथं हा कातळधरा जो धबधबा आहे वॉटरफॉल तो 3 किलोमीटर आहे। त्यानंतर फणसराय हे काय मला माहित नाही, ते 6 किलोमीटर आहे। उदयवाडी 7 किलोमीटर आहे आणि राजमाची 12 किलोमीटर आहे। आता जो बोर्ड आपण पाहिला त्याच्या फक्त 100 मीटर पुढे आलो आपण आणि तिथून मी एका टर्नला मला हे असं संपूर्ण असा डोंगर दिसतोय हा पूर्ण। हे बघा, बघू शकता 12 किलोमीटर आपल्याला जायचंय, 7 किलोमीटर जायचंय उदयवाडीत। आणि हे जे समोर जे डोंगर दिसत आहेत तर माझ्या मते हेच असू शकतात। हे बघा, हे मनोरंजन आणि श्रीवर्धन बालेकिल्ले असू शकतात, पण फिक्स माहित नाही। जोपर्यंत आपण जाणार नाही तिथे तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही। तर या रस्त्याने आपण आता आलेलो आहोत, साधारणतः 2 किलोमीटर पुढे आलोय। तर हा जो सर्व रस्ता आहे मातीचा, मला वाटतं जंगलातच, जे सगळं जंगलच आहे आजूबाजूला, तुम्ही बघू शकता हे सगळी झाडं दिसतात इथे, यामधूनच हा रस्ता केलेला आहे। आणि थोडंसं पुढे आल्यावर म्हणजे राजमाचीकडे जाताना इथं हा डॅम आहे, या पायऱ्या दिसतात तुम्हाला बघा, इथं पाणी आहे थोडंसं, तिथं हा डॅम असू शकतो। डॅमचं नाव सध्या तरी आता मला कन्फर्म सांगता येणार नाही कोणता डॅम आहे। इथं आजूबाजूला लोक पण नाही कोणी की त्यांना मी विचारलं असतं। तरी आपण काय करूया, थोडंसं पायऱ्यांच्या वर तिथे जाता येतं का आपण चेक करूया एकदा, जागा असेल तर। आपण इथून खाली आलोय आणि त्या पायऱ्या ज्या आहेत तिथं आपण जाण्याचा प्रयत्न करतोय आता। इथं पायऱ्या दिसतात मला चांगल्या, पोहता येत असल्यामुळं पाण्याची भीती अजिबात वाटत नाहीये, कारण की पोहण्यामध्ये एक्सपर्ट आहे। हे बघा, या ज्या पायऱ्या आहेत डॅमच्या पलीकडून पावसाळ्यात तिथून पाणी येत असेल, तर जवळजवळ 80 डिग्री आहे हे। तर आपण जाऊया वर, ट्राय करूया वर काय आहे बघूया। एक पायरी मोठी आहे मित्रांनो, वर पायऱ्या सगळ्या निमुळत्या होत गेल्यात, त्याच्यामुळं इथून पुढे काय वर जात नाही, थोडंसं रिस्की ठरेल त्याच्यामुळे इथूनच आता मी रिटर्न जातो। पुन्हा आपण एका बोर्ड पाशी आलोय पुढं। आता इथून पुढे जर का तुम्ही पाहिलं, हे बघा या रस्त्याने आपण आलोय, रस्ता डांबरी आहे, मगाशी थोडा रस्ता खराब होता।
पण आता हा संपूर्ण हा डांबरी दिसतोय, म्हणजे इथं रस्ता चांगला आहे. आणि इथे या बोर्ड पाशी आपण बघू शकता की कातळधरा हा जो वॉटरफॉल आहे 1 किलोमीटर आहे, उदेवाडी 6 किलोमीटर आणि राजमाची 10 किलोमीटर. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त 2च किलोमीटर पुढे आलोय. ठीक आहे. आणि जर का तुम्ही पाहिलं ते बघा, हा माझ्या मते बहुतेक धबधब्याचा स्पॉट असेल. पावसाळ्यामध्ये इथं पूर्ण धबधबा असणार आहे. हे बघा आता संपूर्ण सुकून गेलेला आहे आणि याच्यावरच बघा एकदम सरळ सोट सगळा असा कातळ गळा आहे. तिथून पाणी येऊन पूर्ण हे बघा तुम्ही बघू शकता, खूप प्रचंड आणि विशाल दिसते मला हे. हा तर पावसाळ्यामध्ये इथे एक धबधब्याचा स्पॉट असू शकतो हा. चला निघूया आपण पुढे. मित्रांनो, वन विभागाने जे बोर्ड लावले ते वेळोवेळी सूचना फलक जे लावलेले त्याचा चांगलाच उपयोग होतोय. कारण की क्वचितच एखादी गाडी पास होती किंवा लोक पण दिसत नाहीये. तर इथे तुम्ही बघू शकता कातळदरा 0 किलोमीटर दिलेला आहे. म्हणजे इथून ही जी वाट आहे ते बघा, इथे एक आंब्याचं झाड आहे आणि या बोर्डच्या मागे सुद्धा एक आंब्याचं झाड आहे. ठीक आहे. अशी 2 झाडं आहेत आंब्याची आणि इथून एक पायवाट गेलेली आहे. तर मला वाटतं इथून कातळदरा जो धबधबा आहे पावसाळ्यात इथून जाण्यासाठी ट्रेक करत किंवा चालत आपल्याला खाली जायचं आहे दरीमध्ये. तर तिथे तो कातळदरा धबधबा आहे तिथे. तर आता या दिशेने उदेवाडी अजून 5 किलोमीटर आहे आणि राजमाची अजून 8 किलोमीटर आहे. तर आपल्याला पुन्हा आता या दिशेने सरळ जायचं आहे. मित्रांनो, आता आपण फणसराय इथं या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं पुन्हा एकदा आपल्याला एक सूचना फलक आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, इथे एक छोटीशी एक चौकी आहे आणि तिथे एक दादा पण उभे आहेत. तर आपण त्यांच्याकडनं थोडी माहिती घेऊया नक्की काय प्रकार म्हणजे कशासाठी आहे हे, नाही का. हे बघा छोटंसं एक चेकनाका टाईप केलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझं नाव प्रताप उमरे. प्रताप. उमरे. ओके. काय हे नक्की आहे? हे इथं वन विभागाचा टोल घेतला जातो, उपद्रव शुल्क म्हणून टोल घेतो. वन विभागातर्फे आहे इथं बर. चालत आलात पादचारीला 20 रुपये असतात. म्हणजे जे वॉकिंग करत येतील त्यांना. हो. आणि जर बाईक घेऊन आलात तर 50 रुपये असतात. मग ह्याच पैशामधून इथून आपण जे काही इथल्या मेंटेनन्स वगैरे किंवा इथे थोडस लक्ष ठेवणं वगैरे आणि कचरा वगैरे उचलणं. नाही, तुम्ही मला दिसले ना खूप बरं वाटलं. म्हणजे कसं असतं, लोक येऊन खूप कचरा वगैरे करतात, मग त्यासाठी हा जो निधी मिळतोय बरोबर त्याच निधीतून ते सर्व हा का सर्व केलं. नाही, नॉमिनल शुल्क आणि थोडंफार शुल्क असलं पण पाहिजे, बरोबर का नाही. पण हे वन विभागाचं असल्यामुळे मला म्हणजे छान वाटलं, कारण की ठिकठिकाणी सूचना फलक आहेत नाही का. अजून एक पुढे 7 किलोमीटरला वन विभागाचा टोल आहे. बरं. तिथं पण पावती का पुन्हा? नाही, इथे जर पावती केली तर तिथं फक्त चेक होते. तिथं फक्त चेक करतात. केली तर इथं ओनली चेक होते. बरं. आणि चालेल. तुमचं नाव परत एकदा सांगा मला. माझं नाव प्रताप उमरे. ओके. प्रताप दादा, तुम्ही अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, हे फणसराय एक 10-15 घरं आहे तिथे आणि पूर्ण असा कातळातला डोंगर आहे. तर आपण प्रताप दादांकडून पावती घेऊया आणि त्यांना पैसे देऊया. द्या दादा पावती मला एक. गर्दी किती असते, शनिवारी का रविवारी? हो, दोन्ही दिवशी असते. आज संध्याकाळी जास्त लोक मुक्कामाला येतात ते. हा का. मुक्काम कुठं करतात ते? खाली तिथे मंदिरात वगैरे गावात होते. बरोबर. ते बघा, अशी एक पावती आहे 50 रुपयाची, त्यांनी मला दिलेली आहे. मित्रांनो, या रस्त्याने आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता आपण एका जागी स्टॉप झालेलो आहोत. इथे बघा हा बोर्ड आहे राजमाची. तर उजव्या हाताला जो रस्ता आहे तिथून उदयवाडीला रस्ता तो 2 किलोमीटरवर आणि डाव्या हाताला जो रस्ता आहे कच्चा रस्ता, हे बघा या वरच्या बाजूला हा थोडासा पक्का रस्ता दिसतोय मला आणि इथं डाव्या हाताला थोडासा कच्चा रस्ता आहे. तर या जागेचं नाव जांभळी फाटा असं असू शकतं. हा बोर्ड तर थोडासा खराब दिसतोय, पण इथं जे दिलेलं आहे राजमाची 5 किलोमीटर. तर इथून आता आपल्याला या कच्च्या रस्त्याने अजून पुढे 5 किलोमीटर जायचं आहे. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत या गणपतीच्या मंदिरापाशी, गणपती आणि मारुती मंदिर. इथं हा बोर्ड दिलेला आहे. तर आपण बघूया मंदिरात जायला रस्ता कुठून आहे ते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटकांचे हार्दिक स्वागत. किल्ले राजमाची वेस तटबंदी. ओके. राजमाची किल्ल्याची वेस आहे. तर मंदिर बघूया कसं आहे. आपण संपूर्ण जंगल आहे. तुम्ही जर का पाहिलं इथं येताना पण संपूर्ण जंगलचा पॅच आहे, त्याच्यामधून रस्ता आहे. हे
वेज दिसती बघा, दगड किती मोठे मोठे आहेत. जुन्या काळातलं बांधकामाचं वय. शूज काढतो मी. तर मारुतीचं आणि गणपतीचं मंदिर आहे इथे. शेकडो वर्षांपूर्वी पाषाणामध्ये कोरलेल्या मारुती व गणपतीच्या मूर्तींमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा जिवंतपणा भासत होता. ज्या हातांनी या मूर्ती घडवल्या त्यांना तरी कधी असे वाटले असेल का की आपण घडवल्या देवांच्या मूर्तीसमोर पुढची शेकडो वर्षे लोक नतमस्तक होतील म्हणून. मंदिरात खूप शांतता तसेच गारवा होता. खूप लांबपर्यंत कसलाही आवाज नव्हता. दर्शन घेताना माझ्या मनाला एक वेगळ्याच शांततेचा अनुभव येत होता. बापरे मित्रांनो, एका स्पॉट पाशी आलेलो आहोत आपण. इथं सेफ्टी बॅरिकेड्स लावलेले आहेत, ते बघा तुम्ही बघू शकता. आणि संपूर्ण इथं अशी खोल दरी आहे. मी तुम्हाला दाखवतो पूर्ण. हे बघा, तुम्हाला ती संपूर्ण ही पर्वतांची रांग दाखवतो. आणि इथं पूर्ण खाली खोल दरी आहे. आणि जो कातळ दरा जो धबधबा आहे तो मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. तसंही मी युट्यूबला जे काही व्हिडिओज पाहिले होते त्याच्यामध्ये हा पाहिला होता, पण जेव्हा मी आता प्रत्यक्ष बघतोय तर खरंच खूप छान वाटतंय मला. हे बघा, मी थोडं झूम करतो. हे बघा, हा संपूर्ण जंगलचा पॅच आहे आणि या इथून हा धबधबा आहे. तुम्ही बघू शकता. बाजूला सुद्धा पूर्ण त्या बाजूला आहे बघा, पूर्ण जंगल आहे इथे. संपूर्ण जंगलचा पॅच आहे. तर पावसाळ्यामध्ये आपण नक्की पुन्हा इथे व्हिजिट करूया, कातळदरा धबधबा. आणि माझ्या मागे तुम्ही जर का पाहिलं तर आहे श्रीवर्धनचा बुरुज. हे बघा, हा वर बुरुज आहे इथे. तुम्हाला मी कातळदरा जो धबधबा दाखवला आणि जे रेलिंग दाखवली तिथे एक छोट्याशा या ताईंचा स्टॉल आहे. तिथे मी आता जस्ट मॅगी खाल्ली, कारण की 3:30 वाजले होते आणि सकाळपासून मी नाश्ता पण केलेला नव्हता. 11 वाजता आपण निघालो होतो. आणि हा जो 15 किलोमीटरचा जो रस्ता आहे लोणावळ्यापासून आतमध्ये इथपर्यंत येईपर्यंत, तर फक्त मला 2-3 4 व्हीलर आणि 5-6 2 व्हीलर फक्त प्रवास झाले होते. ताई, थोडी माहिती होती मला द्याल का? काय नाव आहे तुमचं? कुंदा अंकुश उमरे. कुंदा. मग हे गाव किती लांब येऊन आता? 5-10 मिनिटावरती. आणि काय नाव आहे गावाच्या? राजमाची उदेवाडी. राजमाची उदेवाडी. आणि किती घर आहे किंवा किती लोकसंख्या आहे गावातली? 25 घर आहेत. 200-250 लोक असतील. हा का? मग समजा का त्याला मुक्काम करायचा असेल तर ते खाली जे लोक असतात तिथे राहू शकतात. मुक्कामाची कशी सोय पर्यटकांना? पर्यटकांना घरगुती सोय. घरगुती सोय आहे का? सर्व देतात. टेंट पाहिजे तर टेंट देतात. टेंट पण देतात. आणि समजा टेंट नसेल हवं तर मग घरामध्ये राहू शकतात. दुसऱ्या रूम मध्ये वगैरे असं का? किती रुपये घेतात तरी अंदाजे? म्हणजे असे किचन रूम. बरं, जे जसं तुम्हाला हवंय त्या हिशोबाने ते पैसे आहेत का? बरं. आणि जेवणाची काय सोय तिथं मग? जेवणाची सोय तुम्हाला चिकन पाहिजे तर चिकन, व्हेज नॉनव्हेज सगळं का? बरं. आणि मग तसं इथं शाळा दवाखाना वगैरे आहे का? असल्या सोयी नाही? मग त्या सोयी कुठे त्या? सर्व लोणावळा. लोणावळ्याला? एवढ्या लांब? अरे बापरे. आणि मग पाण्याची काय सोय इथे? पाणीचं आम्हाला किल्ल्यावरनं पाणी आणावं लागतं. डोक्यावर आणावं लागतं. हा का? म्हणजे किल्ल्यावर जे टाक्यातलं जे पाणी आहे तेच गावातले लोक वापरतात का? मग ते उन्हाळ्यामध्ये आटत नाही का पाणी? नाही आटत का? तेवढं बरं आहे. मग फक्त तेवढं कष्ट आहे की वर जायचं. आणि मग दुसरी शेती वगैरे होती का या भागात? मग तुमचं सगळं म्हणजे पर्यटकांवरच का? बरं. म्हणजे जे काय पर्यटक येतील. पण आता आताच्या या सीझनला पर्यटक कमी असतील ना त्या महिन्यात? मग पावसाळ्यात जास्त पर्यटक असतात का? बरं बरं. छान, धन्यवाद. तुम्ही चांगली माहिती दिली मला, नाही का? कारण की जे काय माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना सुद्धा ही माहिती पोहोचेल. ठीक आहे. तर जर तुम्ही जर का इथं आलात तर नक्की या ताईंच्या इथे तुम्ही कोकम, हे बघा कोकमचा ग्लास माझ्या समोरच आहे, आणि मॅगीचा तुम्ही आस्वाद घ्या आणि मग तुम्ही पुढे गावात जाऊन तुम्ही गडावर जाऊ शकता. लोणावळ्याच्या वायव्येस 15 किलोमीटर अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याण, नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदर आहे. या बंदरांपासून बोरघाट मार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग.
जसा नाणेघाट तसाच बोरघाट, त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असायची. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसुलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जायचा. यापैकी सर्वात प्रमुख म्हणजेच राजमाची किल्ला होय. मित्रांनो बघा, इथे एक फायनल एक चौकी आहे, इथे एक गार्ड आहे आणि इथून थोडंसं पुढं आले तिथं पुढं हॉटेल्स वगैरे आहेत, राहण्याची सोय आहे, जेवण वगैरे तुम्हाला मिळू शकतं. आणि या बाजूनी इथून जायला आपल्याला वर रस्ता आहे. तर जवळजवळ 4 वाजलेले आहेत आणि आपण आता थोडंसं आपला उशीर झालेला आहे, तर आपण बघूया. आधी मनोरंजनवर जाण्याचा आपला विचार आहे. हे बघा, रस्ता तुम्ही जर का पाहिला तर चांगली पक्की पायवाट आहे. झाड कोणतं एंट्रन्सला लक्षात नाही आलं. हे बघा, इथून आपल्याला जायचं सरळ. बघा, मित्रांनो, त्या जिथं रस्ता सुरू झाला आपला तिथून एक साधारणतः 50 मीटर जे येतोय आपण, तोच इथे आपल्याला एक दगडात कोरलेली ही गोवा किंवा पाण्याचं टाकं असू शकतं. हे तुम्हाला मी आधी बाहेरून व्ह्यू दाखवतो आणि नंतर आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत. तर आपण बघूया आता काय आहे. हे बघा मित्रांनो, पूर्ण खडकामध्ये कोरलेलं आहे. कसं कोरलं असेल त्यावेळेस जुन्या काळात. मागच्या वेळेस जेव्हा आपण हडसरला गेलो होतो त्यावेळेस आपण त्या धान्य कोठारांचं शूट व्यवस्थित आपल्याला घेतानाच व्हायला, तर आपण त्यावेळेस बॅटरी आणलेली चांगली. इथे पूर्ण पाणी आहे. पाणी अतिशय स्वच्छ आहे. आवाज पूर्ण घुमतोय. हे बघा, तरी एवढं दिसत नाही क्लिअर, पण पाणी पूर्ण स्वच्छ आहे. इथं या बाजूला अजून एक टाकं दिसतं. संपूर्ण दगडामध्ये कोरून काढलेलं आहे. पूर्ण टाकं भरलेलं आहे. पूर्ण तळ दिसतोय मला. हे बघा, इथं हा कॉर्नर आहे. या कोपऱ्यापासून हे बघा, इथे एक कॉर्नर आहे. तर हे सर्व पाणी आहे इथे. मित्रांनो, पाणी किती स्वच्छ मी तुम्हाला दाखवतो. ही माझ्याकडे एक बॅटरी आहे, ती वॉटरप्रूफ आहे असं तिच्यावर लिहिलेलं आहे. तर आपण ही बॅटरी स्टार्ट करून सोडूया खाली पाण्यामध्ये. तर वॉटरप्रूफ असेल तर तुमच्या लक्षात येईल. बॅटरी बंद झालेली नाहीये. मावशी, पाणी न्यायला आले का तुम्ही? पाणी न्यायला. तुम्ही इथलंच पाणी वापरता टाक्यातलं? इथून नेतो आपलं. बरं, नेतो. हा का? वापराय पाणी नेतो, भांड्याला, आंघोळ्यांना. इथूनच नेता. प्यायचं कसं काय मग? प्यायला दुसरीकडून आणतो. प्यायला कुठून आणता? ते गावाच्या पाठीमागे. तिथं पण टाका आहे का पाण्याचं? तिकडं पण असंच टाके.
बर बर. तुम्हाला रोज एवढं पाणी वाहून यावं लागतं का? हा, डोक्यावर न्यायला लागतं ना. आमच्या शहरातल्या बायकांचं कसं सांगू तुम्हाला, नुसतं फ्लॅट मध्ये राहतात सगळी लोक, नुसतं नळाला पाईप लावायचा, आतमध्ये भरायचं, आतमध्येच भरायचं पाणी, थोडी सुद्धा हालचाल नाही. मग तुमचं चांगलं आहे की नाही का, म्हणजे तुम्ही हालचाल आहे, चांगलं राहतं ना, तुमचं कष्ट आहे. कारण शहरामध्ये आता असे कष्ट राहिलं नाही, आता नाही राहिलं ना. बरोबर का नाही? तुम्हाला मदत करू का मी पाणी हे करायला? घेते मी. घ्या चला. मी किती आणली होती मध्ये? कळशी आणली काय? कळशी आणली. हा, आणि जरा कपडे धुवायचे. बरोबर. मग कपडे तेच धुवायचे का? हा, इथं पाणी काढून धुते. बरं बरं बरं, चांगले चांगले. मित्रांनो, इथं आलेलो आपण, थोडंसं वर आलेलो आहोत. इथं समोर हे मंदिर आहे आणि या बाजूला इथे जुन्या काळातले काही अवशेष आपल्याला दिसत आहेत. वरच हा किल्ला आहे श्रीवर्धन. तर इथे बघा, आपण थोडीशी जवळनं घेऊया. हे दीपस्तंभ आहेत माझ्या मते. त्याच्यावर नक्षी किंवा कोरीव काम दिसतंय आपल्याला. हे काय ते सांगता येत नाही मला, पण जुन्या काळातलं आहे. हा दीपस्तंभ असावा. इथे पण कसले तरी अवशेष आहेत. इथं नागाची आपल्याला प्रतिकृती दिसते आणि इथं ही पिंड आहे, दगडातच कोरलेली आहे ती. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. हे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर सुद्धा जुन्या काळातल्या काही मूर्त्या आहेत. इथे दगडामध्ये कोरलेल्या आहेत बघा. ही एक मूर्ती आहे, ही तोफ आहे. इथे सुद्धा काहीतरी कोरलेलं आहे. इथे सुद्धा एक तोफ आहे. मंदिरामध्ये बघू काय शूज काढा तुम्ही. भैरवनाथाचं मंदिर आहे. भैरवनाथाचं मंदिर आहे इथे. हे बघा तुम्ही बघू शकता. लाईट थोडासा कमी आहे इथे. मित्रांनो, माझी जे बॅग आहे ती मागं ठेवलेली आहे मी त्या दुकानामध्ये. आणि माझा जो मागं दिसतोय हा श्रीवर्धन आहे आणि माझ्या समोर जो आहे तो मनोरंजन आहे. तर मनोरंजन थोडं कमी उंचीचं आहे, त्याच्यामुळे पहिला आपण तो कव्हर करणार आहोत. तिथून आल्यानंतर आपण पुन्हा माझ्या मागे जो श्रीवर्धन आहे तिथं आपण वर मुक्कामाला जाणार आहोत. तर आता गडावर कोणच नाहीये, म्हणजे आता एक दोघ जण आले खाली श्रीवर्धनवरून, तर वर कोण नाहीये. दुकानात पण मी विचारलं की आज पर्यटक, ते म्हणले आज गर्दी कमी आहे जरा. तर आपण पहिलं मंदिराच्या या बाजूने मनोरंजनाला जाऊन येऊया आणि त्यानंतर परत आपण आज एकटेच वर सोलो कॅम्पिंग करणार आहोत. माकडांपासून तुमचं जे सामान आहे ते तुम्ही जपून व्यवस्थित ठेवा. मंदिराच्या जे भैरवनाथाचं मंदिर आहे त्याच्या डाव्या बाजूने आपण चाललोय आता वर.
मनोरंजनच्या इथे आलेलो आपण वर. 15 मिनिटं लागले आपल्याला वर यायला. हे बघा तुम्ही बघू शकता, जो आता मी तुम्हाला बाहेरनं बुरुज दाखवला तोच बुरुज आपण आता आतनं बघतोय. हे बघा, एक वीट माहिती आपल्याला बांधकामातली, पण हा दगड बघा किती मोठा आहे. हे बघा ह्याची बॉर्डर, किती मोठमोठे दगड आहेत. कसं बांधकाम केलं असेल त्यावेळेस. आणि हे बघा दगडामध्येच हे जे कोरलेलं आहे तयार केलेलं आहे. दरवाजा तर नाही इथे. आतमध्ये आल्यानंतर जसं आपण मागच्या वेळेस गेलो हडसर किल्ल्याला, तर या बघा सैनिकांसाठी विश्राम करण्याची जागा, याला देवड्या म्हणतात. ते जे काही अवशेष आहेत अजून टिकून आहेत अवशेष. तिथून पुढे आपण वर चाललो आता. इथं जाऊया पहिलं सुरुवातीला. समोर श्रीवर्धन दिसतोय आपल्याला. हे बघा जो बुरुज आहे त्याचं हे बांधकाम. ते इथून व्ह्यू बघा तुम्ही. हे इथं गाव आहे. ते 30-40 घरं असू शकतात तिथं. 30-40 घरं आहेत साधारण. आतमध्ये आल्यानंतर आपण डाव्या बाजूला गेलो तर बुरुज पाहिला आपण वरून. आता आपण उजव्या बाजूनी वर चाललोय. तिथं काही माकड दिसतात. गडावर कोणच नाहीये, एकटाच आहे मी तर आता सध्या. तर वर अजून बघूया काही पाहण्यासारखं आहे का. एकदम वरच्या बाजूला आल्या इथं पुन्हा 2 पाण्याची टाके आहेत दगडात खोदलेली. तर पूर्वीच्या काळी कसं असायचं, जे मोठे दगड होते तर ते वर पाण्याची टाकी खोदली जायची आणि त्यातून जो दगड बाहेर यायचा तो दगड बुरुजांसाठी वापरला जायचा. तो वरच्या बाजूला गडाच्या मनोरंजनच्या वरच्या टॉपवर 2 पाण्याची तळी आहे. वरून मी तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू दाखवतो. वर एकटाच आहे मी. हा समोर श्रीवर्धन आहे, तिथं जायचं आहे आपल्याला. आणि हे बघा लांबपर्यंत फक्त पर्वतच दिसतात आपल्याला. आणि इथून आता आपल्याला थोडंसं पुढं जाऊया. इथं समोर काहीतरी दिसतंय, हे तटबंदी किंवा काय ते बघूया आपण काय आहे. 3-4 पायऱ्या लागल्यात आपल्याला दगडात कोरलेल्या. हे बघा वर टॉपवर असं आहे. हे काय आहे का माहित. हा वाडा असू शकतो जुन्या काळातला, त्यांचे अवशेष असतील का. तर आपण जरा जवळ जाऊन बघूया काय नक्की. हे गडावर वाड्याचे अवशेष आहेत. आतमध्ये जाऊया आपण. हे बघा ह्या देवळ्या आहे सगळ्या. हे मध्ये काय आहे काय सांगता येत नाही मला. बघा किती भक्कम बांधकाम आहे, किती मोठमोठे दगड रचून ते केलेलं आहे बांधकाम त्यावेळेस. ही शंकराची पिंड आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा इथं सुद्धा पुढे हे वाड्याचे अवशेष दिसतात त्यावेळेसचे, पाहू शकता तुम्ही.
वर मी एकटाच आहे सध्या आता. हे बघा कसे औषध जुन्या काळातले कसे लोक राहत असतील त्यावेळेस तिथे गडावर. सरळ चाललोय पुन्हा आपण अजून पुढे काय आहे का अजून पाहण्यासाठी. बापरे, प्रचंड मोठं पाण्याचं टाकं दिसतंय मित्रांनो इथे. थोडं वर आपण चढून आलो की हे बघा सावकाश. बापरे 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 बापरे. हे बघा किती प्रचंड मोठं पाण्याचं टाकं आहे. हे बघा इकडे दगडात कोरलेलं आहे सगळं. इथून थोडं पुढे जाऊया आपण आता. अजून पुढे काय आहे का बघूया, कारण की वेळ आहे आपल्याकडे अजून जायला. आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. बाकी सगळं गडाबरोबर गवतच वाढलेलं आहे. जास्त पर्यटक नसतात बहुतेक इकडे, किंवा पावसाळ्यात येत असतात मे बी. इथं सुद्धा दगडामध्ये पाण्याची टाकीच असतील बहुतेक. इथं समोर काहीतरी दिसतंय, ते बघूया आपण काय आहे. इथं सुद्धा ही तटबंदी दिसते आणि इथं अजून एक पाण्याची टाकी आहे. हे बघा दगडामध्येच हे पूर्ण खडकामध्ये हे टाकं कोरलेलं आहे खाली, त्यात पाणी साठलेलं आहे. आता इथे पुढे पायवाटत दिसतीये, बघूया काय तरी पुढे जाऊन. एकटाच फिरतोय गडावर. तिथून अशी खाली वाट गेलेली ही इथे. आपण वर पूर्ण वळसा घालून आलेलो आहोत. तर इथं पुन्हा एक पाण्याचे टाके आहे, बघूया. इथं पाईपलाईन आहे, म्हणजे जसं मग त्या ताईंनी माहिती दिली की वरच्या टाक्यातून पाईपलाईनद्वारे पाणी खाली गावात वापरलं जातं. हे बघा इथं सुद्धा एक पाण्याचं मोठं टाकं आहे मस्त. तिकडे पायऱ्या आहेत आणि इथून जे पाणी आहे मग कशी तुम्हाला मी दाखवलं खाली गाव, तर पाईपलाईनद्वारे इथून सर्व खाली पाणी पिण्यासाठी लोक वापरतात. इथं अजून एक पाण्याचे टाके आपल्याला दिसलेला आहे. बापरे किती पाण्याची टाकी येते गडावर, प्रचंड भरपूर पाण्याची टाकी. या झाडांमध्ये अनेक माकडे आहेत, मला बघून ती पळाली. हे बघा इथे एक माकड दिसतंय, तुम्ही बघू शकता, निवांत बसलंय.
मित्रांनो, संपूर्ण मनोरंजन जो बालेकिल्ला आहे तो आपला फिरून झालेला आहे. संपूर्ण आपण राऊंड चक्कर मारून आलेलो आहोत. तटबंदी खूप चांगली आहे आणि मला विशेष वाटले की पाण्याची जी टाकी आहेत ती बऱ्याच नंबर्समध्ये आहेत आणि त्याचप्रमाणे वाड्याचे काही अवशेष आपण पाहिले ते बघून पण मला खूप घाईवरून आलं नाही का. तर आता आपण आलो परत ज्या ठिकाणावर आपण आलो होतो, हे बघा तुम्ही मागे बघू शकता. तर तिथून आपण आता खाली जाणार आहोत. साधारणतः 15 मिनिट लागतील आपल्याला जायला आणि त्यानंतर आपण माझ्या मागे जे तुम्हाला जो दिसतोय श्रीवर्धन, तिथं आपण आज स्टे करणार आहोत. मित्रांनो, 5:45 वाजलेले आहेत आणि या बाजूने आपण आत्ता आलो. माझ्या मागे जो दिसतोय तो मनोरंजन बालेकिल्ला आहे. साधारणतः तासभर लागतो आपल्याला, तास दीड तास जाण्यासाठी आणि वर फिरण्यासाठी, पूर्ण चक्कर मारण्यासाठी आणि पुन्हा खाली येण्यासाठी. तर माझ्या मागे मंदिर आहे आणि आता इथून मागं आपल्याला मागे जो श्रीवर्धन आहे तिथं आपल्याला जायचं आहे. तर आपण जाऊया आता.